घेतली का आणि तुम्ही ह्या देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही न्याय देण्याची भूमिका निभावली. त्याच तालुक्यामध्ये एक नुकतंच 4-5 दिवसापूर्वी विलास घुले यांची हत्या घडली आहे. याची माहिती घेतली का आणि तुम्ही ह्यात पुढाकार घेणार त्यांना न्याय देण्यासाठी काही? आम्ही तब्येत खराब होती त्यामुळे मी माहिती नाही घेतली, परंतु ज्या घुले बंधूंचं झालं आहे ते दुर्दैवी चांगलं झालंच नाही. असं कोणाच्याच लेकराबद्दल होऊ नये. जो करणार आहे त्याला शासन झालंच पाहिजे, तो कोणी पण असो. ते कुठं जातीवाद, मी त्यांच्यासारखा पॅटर्न नाही राबू शकत. हा, खून केले संतोषभाई देशमुखांचा, तरी ते मोर्चे काढणार, रास्ता रोको करणार, आमच्या माणसाने केलंच नाही म्हणणार, तो पॅटर्न मी नाही राबू शकत. ते परळीचा धन्याचा पॅटर्न जो आहे ना, तो मी नाही राबवणार. मी आहे तेच बोलणार. मी आहे तेच बोलणार आणि जे सत्य आहे ते आहे. ते लेकरू मेलंयचं घुलेंचं, तर त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. या मताचे आम्ही मराठी आहेत सगळे. आम्ही मराठी असं नाहीत की आमचं आहे किंवा दुसऱ्याचं आहे म्हणून गुंतलं पाहिजे. या नीतीचे आम्ही नाहीत, कारण ती पॅटर्न आम्ही नाही चालली. हा तो चालवितो ना आता. बाप्पाच्या का काहीतरी पोराचं बी नाव घेतलंय जाऊन. म्हणजे अरे ती एस पी चांगला आहे, ते बळच गुन्हे नाही दाखल करत कोणावर. असेल ना तर ती मधीत टाकी, नसल तर तो एस पी बीडचे कावसाहेब कोणाला टाकू शकत नाही. तू रोषाचं रागाचं राजकारण नको करू जाणे. तो ते तसल्या भानगडीत पडू नको. त्या लेकराला त्या लेकराला न्याय कसा मिळेल या भूमिकेत जाय. कुठंतरी कुठं याचं पोरग आणि त्याचं पोरग आणि ते बाप्पाचं पोरग असलं खऱ्याच खोट्याचं खरं काय असेल ते करतेच नाही एस पी साहेब. त्यात काय आम्ही थोडंच पाठीशी घालतोय कोणाला की बाबा त्यांचं पोरात नाव आलं मग घेऊ नका, नामकच करू नका. जे खरं असेल ते होईल, खोटं असेल तर नाही होणार. आणि ते एस पी साहेब इतकंही नाहीये, बीडचे एस पी साहेब आहेत ना कावसाहेब, इतकं ते म्हणजे भावना शून्य नाहीये. माणुसकी सोडलेला माणूस नाही. ते बीडला खास माणूस लागलाय. साधा फोन करा त्या माणसाला, एस पींना बीडच्या, साधा असा की साहेब देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही न्याय देण्याची भूमिका निभावली.